अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीकडून बुधवारी एक महत्त्वाचं प्रबुद्ध संमेलन आयोजित करण्यात आलं। शहरातील हॉटेल ग्रँड मैफिल येथे पार पडलेल्या या संमेलनाला राज्याचे महसूल मंत्री आणि अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं। यावेळी त्यांनी येणाऱ्या काळात अमरावती महानगरपालिकेचा महापौर हा भाजपाचाच राहील असा ठाम विश्वास व्यक्त केला। महानगरपालिका अमरावती निवडणुकीच्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टीच्या वतीने बुधवारी हॉटेल ग्रँड मैफिल येथे पदाधिकारी व बूथ प्रमुखांचे प्रबुद्ध संमेलन आयोजित करण्यात आले होते। या संमेलनात राज्याचे महसूल मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना संबोधित केलं। बावनकुळे यांनी सांगितलं की अमरावती महानगरपालिका क्षेत्रासाठी विकासाची संपूर्ण ब्लूप्रिंट तयार असून सर्वप्रथम नागरिकांना मूलभूत सुविधा पुरविण्यावर भर दिला जाणार आहे। शहर स्वच्छ व सुंदर करण्याकरिता अमरावतीला घनकचरा मुक्त शहर बनविण्याचा संकल्प भाजप सरकारने केलाय। महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने शहरातील प्रत्येक महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। यासोबतच शहरात भूमिगत गटार योजना व भूमिगत विद्युत योजना लवकरच राबविण्याचा मानस सरकारचा असल्याचं त्यांनी सांगितलं। भाजपाच्या प्रत्येक पदाधिकाऱ्याने आपल्याला दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडावी, पक्षाचा जाहीरनामा घरोघरी जाऊन जनतेपर्यंत पोहोचवावा आणि सरकारच्या लोककल्याणकारी योजना नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचविण्याचं काम करावं असं आवाहन त्यांनी केलंय। 2047 पर्यंत नागरिकांना सकाळपासून रात्रीपर्यंत योजनांचा लाभ कसा देता येईल याचं नियोजन सरकार आजपासूनच करीत असल्याचं बावनकुळे यांनी नमूद केलं। राज्यातील प्रत्येक नागरिकांची आणि त्यांच्या मालमत्तेची सुरक्षा ही सरकारची जबाबदारी असल्याचंही त्यांनी यावेळी अधोरेखित केलं। या संमेलनात मोठ्या संख्येनं भाजपाचे बूथ प्रमुख आणि पदाधिकारी उपस्थित होते। मंचावर आमदार संजय कुठे, माजी पालकमंत्री प्रवीण पोटे, शहराध्यक्ष नितीन धांडे, आमदार केवलराम काळे, आमदार प्रवीण तायडे, आमदार राजेश वानखडे, निवेदिता तिकडे, खासदार डॉक्टर अनिल बोंडे, ॲडव्होकेट प्रशांत देशपांडे, भाजपा ग्रामीण जिल्हाध्यक्ष रविराज देशमुख यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। आज या ठिकाणी अमरावतीच्या शहराच्या विकासाकरता जी ब्लूप्रिंट आपण तयार करतोय त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा विचार आपण करतो आहे की अमरावती शहराच्या सुरक्षितता विचार आपण करतोय। या शहरामध्ये रात्री 2 वाजता माझी बहीण एकटी जर रस्त्याने गेली तरी कोणाची हिंमत वाकड्या नजरेने होऊ नये याकरता या शहरात दरोडा होऊ नये, या शहरामध्ये कुठल्याही व्यक्तीचा कुठलाही अनैतिक विचार राहू नये किंवा तो करण्यापूर्वी, दरोडा होण्यापूर्वी किंवा चोरी होण्यापूर्वी किंवा कोणाच्या जीवाला इजा होण्यापूर्वी, जंगली घडवण्यापूर्वी गोवंशबद्दल बोलले, गोवंशबद्दल ज्या गोष्टी आपण करण्याचा विचार करतो आहे यामध्ये या शहराला 110 कोटी रुपये खर्च करून या शहराचं सीसीटीव्ही सर्व्हिलन्स पूर्ण करून या शहराला सिक्युरिटी देण्याचा विचार आपण करतोय। कारण या शहराच्या सिक्युरिटीच्या सर्व्हिलन्सचा विचार केला तर एका मिनिटामध्ये तुम्हाला गोवंशची गाडी पकडता आली पाहिजे, एका मिनिटामध्ये त्या ठिकाणी दरोडा पकडता आला पाहिजे, एखादी घटना घडलीच तर त्याला तातडीने जेरबंद केलं पाहिजे। याकरता आपण जी व्यवस्था उभी करतोय ही गोष्ट खरी आहे की अमरावती शहराचे 4 पोलीस स्टेशनचा निर्णय आता लवकरच होतो आहे, अंतिम स्टेजला आहे ते आपण करतो आहे। शेवटी शहराची सिक्युरिटी महत्त्वाची आहे। संविधानाने जे सरकार बनतात त्या सरकारची पहिली जबाबदारी आहे जनतेच्या मालमत्तेचं रक्षण करणे आणि जनतेच्या जीवाचं रक्षण करणे। संविधानाने 2 महत्त्वाच्या जबाबदारी दिल्या। पहिली जबाबदारी होम डिपार्टमेंटची गृह खात्याची आहे की जनतेच्या जीवाचं रक्षण करणे आणि जनतेच्या मालमत्तेचं रक्षण करणे महसूल खात्याची जबाबदारी आहे, ती पर्यायाने माझ्याकडे आहे। आणि त्यामुळे एकंदरीत या अमरावती शहराची जे प्रॉपर्टी आहे या प्रॉपर्टीला सेक्युअर्ड करण्याकरता या शहराला नक्षा स्कीममध्ये आपण टाकतोय। इंग्रजांच्या काळात कधीतरी सर्वे झाला, तेव्हापासून या शहराचा कधीच सर्वे झाला नाही। या शहराला नक्षा स्कीममध्ये आणून प्रत्येक घराचं शासकीय मोजमाप करून देणे आणि त्याची सनद घरोघरी पोहोचवून देणे याचाही विचार आपण करतोय।